नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, प्रथम आपणा सर्वांना खूप धन्यवाद देतो आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तसे शेतकरी मित्र, सांगली, कोल्हापूर, सातारा या भागातील शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंटद्वारे विचारणे की आमच्या भागामध्ये पाऊस आहे का नाही? कारण त्या तिकडील अंदाज हा आपण सांगणार नाही. कारण की डक साहेबांना देखील सांगितलं की आमच्या भागामध्ये हवामान अंदाज सांगू नका. तरी आम्ही पण एक हवामान अंदाजक असल्यामुळे आम्ही देखील तिकडल्या शेतकऱ्यांचा हवामान अंदाज आपण असा उघडपणे सांगणार नाही. फक्त आपणास ढगाळ वातावरण आहे का नाही त्या भागात आहे, फक्त एवढंच सांगणार. आणि आपल्याला जर आपल्या भागामध्ये पाऊस पाहायचा असेल, तर आपल्याला कमेंटद्वारे विचारू शकता. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या आपण 24 ते 25 3 दिवसाचा हवामान अंदाज सांगणार आहोत. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. वातावरण हे 24-25 या तारखांना ढगाळ राहणार आहे. खूप ढगाळ राहणार आहे. 24ला देखील ढगाळ राहणार आहे. 25 तारखेला देखील ढगाळ राहणार आहे. आणि 26ला देखील वातावरण ढगाळच राहणार आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, 24, 25, 26 या तारखांना काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो अहिल्यानगरच्या काही भागामध्ये राहणार आहे. तसेच मराठवाड्यातील पहिलास्ता, सोलापूर, तसेच धाराशिव यांच्या मध्यभागी थोडाफार नॉर्मल पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच लातूरच्या काही भागामध्ये उदगीर, अहमदपूर या भागामध्ये देखील 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्रांनो 24 तारखेला आणि 25 तारखेला वातावरण खूप ढगाळ राहणार आहे आणि पाऊस पडण्याची खूप शक्यता कमी आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये खूप ढगाळ वातावरण राहणार आहे. तेथील पावसाचा अंदाज तेथील शेतकऱ्यांनी आपल्याला विचारणे की पाऊस आपल्याकडे आहे का नाही कमेंटद्वारे. तरी शेतकरी मित्र, तसेच 24 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. थोड्या अंशतः वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु 25 आणि 26 तारखेला खूप वातावरणात बदल झाला आहे. वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, आपण आता सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये 24, 25, 26 तारखेला पावसाची शक्यता आहे. तरी आपण आपल्या शेतातील काही कामे असतील ते 25 तारखेलाच करून घ्या. 24 तारखेच्या आतच आणि थोडे जागरूक राहा. 25 आणि 26 तारखेला पाऊस येऊ शकतो. तसेच शेतकरी मित्र, वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे. परंतु सध्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशर आहे. त्यामुळं पावसाची खूप कमी शक्यता आहे. या दोन्ही समुद्रामध्ये 2 हाय प्रेशर तयार झाले आहेत आणि तसेच परंतु भारतामध्ये काही भागामध्ये देखील लो प्रेशर आहे आणि काही भागामध्ये हाय प्रेशर आहे. तरी शेतकरी मित्र, हाय प्रेशर जरी असला तरी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे काही जिल्ह्यामध्ये. 25 आणि 24 तारखेला देखील आहे. 24, 25, 26 या तारखांना पावसाची शक्यता आहे. तसेच बेळगावला देखील पाऊस हा 24, 25, 26 बेळगावला देखील पाऊस पडू शकतो. तसेच 24 तारखेला पाहिला असता बिदर आणि लातूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.